वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर आता योजनांची नवीन सिरीज चालू करणार आहोत. डेली आपण एक अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना नमूद केलेल्या आहेत त्या योजना घेणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या काही परीक्षाभिमुख योजना आहेत आणि ज्यावर प्रश्न पडू शकतात अशा सर्व योजना आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर मित्रांनो, आपलं टार्गेट राहील की आपल्याला सर्व शासकीय योजना आहेत त्या कव्हर करायच्या, जेणेकरून तुमचा परीक्षाभिमुख तर या गोष्टी होतीलच, तरीसुद्धा याचा रिअल ॲप्लिकेशन तुम्हाला कसं करायचं आहे, ही योजना याची सुरुवात कुठून झालेली आहे, त्याचा मूळ उद्देश काय आहे, त्याच्यासाठी कोणकोणते प्रोग्राम आहेत आणि कशा अंतर्गत ते राबवले जातात, त्याच्यानंतर याचा लाभ कोणकोणत्या लोकांना घेता येतो, अशा प्रकारे योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेली पहिली योजना आपली आहे लखपती दीदी योजना. या योजनेपासून आपण सुरुवात करत आहे. तर लखपती दीदी योजनेबद्दल आपल्याला डिटेलपणे पाहायचं आहे. तर मित्रांनो, याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा नवनवीन अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकल्या जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, आपण बघतो की केंद्र सरकारमार्फत वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. यांनी 1 फेब्रुवारी 2024ला देशाचा 2024-25 अंतरिम बजेट मांडला. मित्रांनो, इथे अंतरिम बजेट अशी कन्सेप्ट आलेली आहे. आता अंतरिम बजेट म्हणजे नेमकं काय? आपण बघतो ज्या वर्षी निवडणुका होणार असतात त्यावर्षी सरकार तात्पुरता बजेट मांडत असतो. तात्पुरता बजेट का बरं मांडत असतो? कारण की देशाचा विकास आपल्याला करणंच असतो. अर्थसंकल्प जो असतो त्यामध्ये आपण बघतो त्यानुसार आपल्या शासकीय योजना आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, सरकार राबवत असते. त्यानुसार वेगवेगळ्या याच्यासाठी फायनान्स डिफाईन केलं असतं, या योजनेसाठी एवढं, त्या योजनेसाठी तेवढं. मग याच्यासाठी एक बजेट मांडला जातो, म्हणजे अर्थसंकल्प मांडला जातो. आणि हा जो अर्थसंकल्प आहे, जर शेवटच्या वर्षी असेल, म्हणजे जे काही सरकार असेल त्याचं शेवटचं वर्ष असेल आणि आता नव्याने निवडणुका होणार आहेत, अशा वेळेस तात्पुरता बजेट मांडण्यात येतो. त्यालाच आपण अंतरिम बजेट असं म्हणतो. तर मित्रांनो, इथे अंतरिम बजेट कोणी मांडला? तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन आहे. आता निर्मला सीतारामन यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला इथे कव्हर करते. तर मित्रांनो, निर्मला सीतारामन आहेत, यांच्याबद्दल काही पहिल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण बघतो की वित्तमंत्री पदावर असताना अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला कोण, असा प्रश्न विचारू शकता. तर लक्षात ठेवा, त्या निर्मला सीतारामन आहेत. म्हणजे याआधी अर्थसंकल्प कोणत्याही महिलेनं मांडला नाही का? तर हो, मांडला नक्कीच आहे. परंतु आपण बघतो की ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांनी मांडला होता याआधी अर्थसंकल्प, परंतु त्यांनी पंतप्रधान पदावर असताना 1970मध्ये अर्थसंकल्प मांडला होता. त्या वित्त पदावर नव्हत्या. पण आपण बघतो वित्तपदावर कार्यरत असताना अर्थसंकल्प जर मांडणाऱ्या कोणत्या तरी महिला असतील तर त्या पहिल्या महिला म्हणून आपण निर्मला सीतारामन यांना ओळखतो. तर मित्रांनो, आपण बघतो की निर्मला सीतारामन यांनी जो बजेट मांडला आहे 2024-25साठी अंतरिम बजेट मांडलं आहे, या बजेटमध्ये नेमकं कशाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे? तर आपण बघतो गरिबी जे आहेत त्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याच्यानंतर युवा, त्याच्यानंतर महिला, शेतकरी, म्हणजे गरीब, युवा, महिला, शेतकरी या 4 गटांना महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघतो लखपती दीदी योजना आहे. लखपती दीदी योजनेची घोषणा किंवा सुरुवात कुठून झाली, कशी झाली याची सुरुवात? तर आपण बघतो माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या योजनेची सुरुवात केली. म्हणजे तो कोणता स्वातंत्र्य दिन होता? 15 ऑगस्ट 2023चा. आणि तो कितवा स्वातंत्र्य दिन होता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आपण बघतो मित्रांनो, 3 कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. म्हणजे याआधी आपण बघतो 2 कोटी महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे असं अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण बघतो मित्रांनो की महिलांना लखपती बनवणे, म्हणजे लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न नेणे, हा या मागचा मूळ उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, आपण बघतो की भारतातील महिलांना अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग उपलब्ध करून देणे. मग ट्रेनिंग उपलब्ध करण्यासाठी आपण बघतो बरेचसे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. त्या अंतर्गत त्यांना स्किल शिकवणे, त्यांना बिझनेस प्लॅन सांगणे, त्यांच्यासोबत मार्केटिंग कोर्स वगैरे, बाकीचे फायनान्स वगैरे आहेत त्याच्या संबंधित गोष्टी त्यांना त्याची जाणीव करून देणे, त्याची जागृती करणे त्याबद्दल. तसेच त्यांना स्मॉल लोन आहेत, मायक्रो क्रेडिट आहे ते पुरवणे, अशा प्रकारचे जे काही कामं आहेत त्या योजनेच्या अंतर्गत केले जातात. तर मित्रांनो, मी स्टार्टिंगला सांगितलं की 2 कोटी महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आता समोर आपला उद्दिष्ट किती केलं आहे? त्यांनी जवळजवळ 3 कोटी महिलांचं उद्दिष्ट केलेलं आहे. म्हणजे इतक्या महिलांना त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग आहे, LED बल्ब बनवणे आहे, तसेच ड्रोन चालवणे आहे, त्यांची दुरुस्ती करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कौशल्य आहे त्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आणि मित्रांनो, जर समजा एखाद्या व्यक्तीला याचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या व्यक्तीने विचारलं तुम्हाला याच्यासाठी नेमकी काय पात्रता असायला हवी, तर आपण बघतो लखपती दीदी योजनेसाठी पात्रता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अर्ज फक्त महिला वर्गालाच करता येतो आणि त्यासाठी ते एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुप आहे म्हणजे बचत गट आहे त्याच्याशी संबंधित असायला हव्यात आणि त्याच्यात त्यांची नोंद असायला हवी. अर्ज करणाऱ्या महिलांची प्रशिक्षणाची तयारी असली पाहिजे. अर्ज तर तुम्ही करत आहे, मग तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे, कारण की त्यामधूनच तुमचा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला क्रेडिट भेटणार आहे. मग तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असायला हवी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना अर्ज करायचे आहे त्या महिला त्या राज्याच्या रहिवासी असायला हव्यात किंवा भारताच्या रहिवासी असायला हव्यात. म्हणजे अशा प्रकारे ह्या भारतीय रहिवासी असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्टिक्युलरली महिलांसाठी ही योजना आहे लखपती दीदी योजना. तर लखपती दीदी योजना ही यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. त्यांचं महिलेचं आधार कार्ड लागते, त्याच्यानंतर पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट फोटो लागणार आहे, बँक पासबुक प्रत आणि आवश्यक जे काही शैक्षणिक दाखले वगैरे कागदपत्रे असतील इत्यादी प्रकारचे दाखले कागदपत्रे याच्यासाठी लागतात. तर मित्रांनो, या योजनेवर आधारित महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी की लखपती दीदी योजना कोणी सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत केंद्र सरकार, राज्य सरकार, बिहार सरकार, उत्तर प्रदेश सरकार. तर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये अधिक माहिती तुम्हाला सांगता येईल तर तीसुद्धा सांगा. अशा प्रकारे मित्रांनो, ही योजना आपण कव्हर केली. योजना कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे सर्व शासकीय महत्त्वाच्या योजना आपण कव्हर करणार आहोत, म्हणून अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.